को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व प्रमुख नेतेगण, निवडून आलेले आमचे सर्व खासदार आणि ज्यांनी निवडणुकीमध्ये अतिशय प्रभावीपणाने टक्कर दिली, ते पराभूत असले तरी पराजित नाही आहेत, ते यशस्वी असलेले असे आमचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा इतिहास घडतो आहे आणि तो नाना भाऊंच्या कारकिर्दीमध्ये इतिहास घडतोय याचा आम्हा सगळ्यांना मनापासूनचा आनंद होतोय की एवढ्या एक पासून एक खासदार असलेला त्याचा आता आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात 14 आता 14 खासदार निवडून आलेले आहेत आणि त्याचं समर्थन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला दिलेलं आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये अशा प्रकारचं चित्र आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसलं नव्हतं. नाना भाऊ रात्रंदिवस काम करत होते. मला माहिती आहे की आज ते एका जिल्ह्यामध्ये असतील तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, तर संध्याकाळी तिसऱ्या जिल्ह्यामध्ये ते होते आणि अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्र सगळा पिंजून काढला आणि प्रचार केला. आणि इतकंच नाही तर बाकीचं जे काही सगळं करावं लागतं अध्यक्षाला, ते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं आणि सगळ्या हाताने त्यांनी केलेलं आहे. कारण मी 2दा इथं अध्यक्ष होतो, एवढं काही आम्ही करू शकलो नसतो, पण ते आमच्या पटोले साहेबांनी केलं आणि आज त्याचं चांगल्या प्रकारे आम्हाला काँग्रेसला एक विजय मिळालेला आहे. त्या विजयानेच आम्ही भारावून गेलो आहोत. पण ह्या विजयाबरोबर आमचे नेते राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, प्रियंकाजी यांनी ज्या प्रकारे आम्हाला सहयोग दिला आणि आमच्या सगळ्या सहकार्यांना पुढे वाट दाखवली, त्याबद्दलही त्यांचं मनापासून आभार मानतो. नाना भाऊ, तुम्ही असेच मदत करत राहा. काँग्रेस पार्टी विशेषतः सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंकाजी तुम्हाला सातत्यानं पुढे नेण्याकरता प्रयत्न करतील आणि ज्या तऱ्हेनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उभी केली आहे ती महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. कठीण काळामध्ये काँग्रेस उभी करणं आणि नुसतीच उभी केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही काँग्रेसला तुम्ही उभी केली चांगल्या तऱ्हेनं, याबद्दलही महाराष्ट्र तुमचं सदैव लक्षात राहील अशा प्रकारचं तुम्ही काम केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या खासदार, काही जास्त बोलण्याची वेळ नाही, पण आपण सगळे खासदार म्हणून निवडून आला, कठीण काळामधून निवडून आला आणि विशेषतः विदर्भामधून खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करून टक्कर दिली. आमचे विशाल पाटील यांनी तर कमालच केली आहे. तिकडून लढले पण इकडे आले आणि विजय त्यांनी परत हे केला. विशाल काँग्रेस सोडून कधी जाऊ शकणारा नाही अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे. त्यांचे वडील होते, आजोबा होते, सगळे ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलं तेही विसरू शकत नाही. आज आपल्यामध्ये आमचे महाराज, आमचे राजे, खरं म्हणजे ते जनतेच्या कल्याणाकरता म्हणून सातत्यानं काम करतात. आपण नेहमी सांगतो की सामाजिक समतेचा न्याय देणारे शाहू महाराज, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सामाजिक समतेचा इतिहास रचला, त्याचे वंशज शाहू महाराजजी ते लोकप्रतिनिधी म्हणून आले, ते खरे राजेच आहेत. तुमच्या माहिती करता सांगतो
की राजांचे दोन्ही मुलं तेही राजसत्तेमध्ये आले होते. एक मी दिल्लीमध्ये असताना धाकटा चिरंजीव त्यांना काँग्रेसमध्ये आणलं, आमदार केलं आणि तेही राजसत्तेमध्येच आले होते. दुसरे चिरंजीव तेही सरकारमध्ये आले आणि म्हणून नव्या राजकीय वाटचालीमध्ये शाहू महाराजांचा सगळा पुन्हा या महाराष्ट्राच्या जनतेने जय जयकार करीत पुन्हा एकदा उच्च पदावर नेऊन पोहोचवलं. आणि याला कारणीभूत काँग्रेस कमिटी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि आमचे पटोले साहेब आहेत. मी पटोले साहेबांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की ज्या तऱ्हेनं तुम्ही काँग्रेसची मान उंचावण्याचा प्रयत्न केला, हे अभूतपूर्व अशा प्रकारचं यश तुम्ही मिळवून दिलं, याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मी सर्व खासदारांना अभिनंदन करतो आणि मी रजा घेतो. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.